नमस्कार. हा अभंग संत नरहरी सोनार यांचा असून ते पंढरीच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. मात्र प्रारंभी ते शिवभक्त होते. जेव्हा त्यांना शिव आणि विष्णू हे एकच आहेत याचा साक्षात्कार झाला तेव्हा त्यांची दृष्टी बदलली. प्रस्तुत ओळींमध्ये त्यांनी माया आणि दृश्य जगत यांचे स्वरूप स्पष्ट केले आहे. डोळ्यांना दिसणारे हे जग किती क्षणभंगूर आहे हे त्यांनी आपल्या अनुभवातून सांगितले आहे. आपल्या सभोवताली जे काही डोळ्यांना दिसते, जसे की घर, दागिने, शरीर, संपत्ती, ज्याला आपण पदार्थ किंवा वस्तू म्हणतो, हे सर्व काही नाशिवंत आहे, म्हणजे एका ठराविक काळानंतर नष्ट होणार आहे. त्यामुळे अशा नश्वर गोष्टींमध्ये गुंतून राहणे व्यर्थ आहे. थोडक्यात जे दृश्य आहे ते टिकणारे नाही. केवळ अदृश्य असणारा परमात्मा किंवा सत्य हेच शाश्वत आहे. समजा सोन्याचा एक दागिना हार आहे. काही काळानंतर तो मोडला जातो आणि त्याचे दुसरे रूप बांगड्या तयार केले जाते. यात हार हा नाशिवंत आणि व्यर्थ बदलणारा आहे, पण त्यातील सोने हे सत्य आणि अविनाशी आहे. तसेच जग बदलते, पण त्यातील चैतन्य कायम असते. समुद्रावर निर्माण होणारे बुडबुडे किंवा लाटा डोळ्यांना दिसतात, पण त्या क्षणात नष्ट होतात. त्या लाटांचा आकार नाशिवंत आहे, पण पाणी मात्र तसेच राहते. या अभंगातून आपणास ही शिकवण मिळते की ज्या गोष्टी आज आहेत आणि उद्या नसणार आहेत, उदाहरणार्थ संपत्ती, सौंदर्य, त्यांचा अतिरेकी गर्व किंवा मोह करू नये. केवळ बाह्य रूपावर न जाता त्यातील मूळ तत्वाचा, ईश्वराचा शोध घ्यावा. आयुष्य क्षणभंगूर आहे हे ओळखून व्यर्थ गोष्टींत वेळ न घालवता सत्कर्मात आणि भक्तीत वेळ घालवावा. संत नरहरी सोनार म्हणतात त्याप्रमाणे हे जग म्हणजे केवळ एक भास आहे. जर आपण या नाशिवंत जगाच्या पलीकडे पाहू शकलो तरच आपल्याला खऱ्या आनंदाची आणि ईश्वराची प्राप्ती होईल. या संपूर्ण अभंगाचा भावार्थ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला दाबून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर आपणास पूर्वसूचना मिळेल. धन्यवाद. रामकृष्ण हरी.